अनेकांना वाटतं की आपले उपवास किंवा व्रतवैकल्य म्हणजे एखादं कॉस्मिक वेंडिंग मशीन असल्यासारखं आहे. हो ना. म्हणजे अगदी भक्तीचं आणि उपासाचं एक नाणं आत टाकलं की आपली पूर्ण झालेली इच्छा पॅकबंद स्वरूपात बाहेर येते. राईट. आणि हीच समजूत सगळीकडे पसरलेली आहे. पण जर हे खरं नसेल तर ठीक आहे, आपण याचा सविस्तर उलगडा करूया. नक्कीच. आज 29 मार्च 2026, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशी. बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणाचं उद्दिष्ट फक्त एखाद्या धार्मिक परंपरेची माहिती देणं हे नाहीये, हम्म, तर या परंपरेमागचं जे मानसशास्त्र आहे, हम्म. त्यामागचं विज्ञान आणि इच्छापूर्ती या शब्दाचा खऱ्या अर्थाने काय अर्थ होतो हे शोधून काढणं आहे. आणि मला वाटतं हा विषय केवळ देव किंवा कर्मकांडांपुरता अजिबात मर्यादित नाहीये. अच्छा, मग तो कशाशी जोडलेला आहे? आपल्याच इच्छांच्या आणि विचारांच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं याचं एक उत्तम मॉडेल देतं. बापरे, म्हणजे थेट माइंड कंट्रोल. हो तर. अनेकदा आपण परंपरेच्या वरवरच्या आवरणात इतके अडकतो ना की त्यामागचा मूळ उद्देशच पूर्णपणे विसरून जातो. पण एक सेकंड, मनावर नियंत्रण मिळवणं हे ठीक आहे, पण या एकादशीची आपल्याकडच्या स्रोतांमध्ये दिलेली मूळ कथा तर एका गंधर्वाला राक्षसी शापातून मुक्त करण्याबद्दल आहे ना? हो बरोबर. ललित नावाच्या गंधर्वाची कथा. राईट. मग एका राक्षसाचा आणि माइंड कंट्रोलचा काय संबंध असू शकतो? कारण कथा अशी आहे की ललित राजदरबारात राजासमोर गाणं गात असतो. पण गाता गाता त्याचं लक्ष विचलित होतं आणि तो त्याच्या पत्नीच्या म्हणजे ललिताच्या आठवणीत पूर्णपणे हरवून जातो. आणि तिथेच सगळी गडबड होते. एक्झॅक्टली. त्याच्या गाण्यातल्या या चुकीमुळं राजाला प्रचंड राग येतो आणि तो ललितला एक भयानक राक्षस होण्याचा शाप देतो आणि ललित त्या राक्षसी शापातून मुक्त होतो. आता ही कथा ऐकल्यावर साहजिकच कोणालाही वाटेल की हे व्रत किती शक्तिशाली आहे. म्हणजे एका राक्षसाला पुन्हा गंधर्व बनवलं असं वाटतं लोकांना. हो ना? पण तिथेच तर मेख आहे. आता बघा, कामदा या शब्दाचा अर्थ समजून घेणं इथे खूप महत्वाचं ठरतं. अच्छा, कामना म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा किंवा डिझायर्स आणि दाम म्हणजे देणारी किंवा पूर्ण करणारी. ओके, म्हणजे इच्छा पूर्ण करणारी एकादशी. हीच सर्वसामान्य समजूत आहे. हं. पण जर आपण याला आध्यात्मिक आणि मानसिक पातळीवर समजून घेतलं तर ही एकादशी इच्छा पूर्ण करण्यापेक्षा इच्छांवर नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकवते. म्हणजे जे हवं आहे ते मिळवून देण्यापेक्षा आपल्याला खरंच काय हवंय याची जाणीव करून देणं. अगदी तसंच. माणसाला खरंच काय हवं आहे हे समजणं जास्त गरजेचं असतं. ललितच्या कथेतला राक्षस हा केवळ एक पौराणिक प्राणी नाहीये. मग तो काय आहे? ते एका अनियंत्रित मनाचं आणि भरकटलेल्या भावनांचं प्रतीक आहे. बरं, पण प्रॅक्टिकली विचार केला तर आजकाल 10 पैकी 9 लोक हे व्रत काहीतरी मिळवण्याच्या आशेनेच करतात. हो हो, ते नाकारता येणार नाही. आता या कथेतही बघा, ललितला पुन्हा मूळ रूपात द्यायचं होतं आणि ती इच्छा पूर्ण झाली. मग मूळ हेतू काहीही असो, आजच्या काळात हे एक ट्रान्झॅक्शन बनून राहिलंय असं नाही का वाटत? म्हणजे देवाशी केलेला व्यवहार. राईट. मी उपवास करेन आणि बदल्यात देव माझी अडचण दूर करेल, हे असंच नाहीये का? हा मुद्दा अत्यंत रास्त आहे. आजच्या काळात ते नक्कीच ट्रान्झॅक्शनल वाटू शकतं. पण आपण जर या कथेच्या आणखी खोलात गेलो आणि त्या मागच्या मानसशास्त्रात डोकावलं तर एक वेगळं चित्र दिसतं. ते कसं? हे व्रत केवळ एखादी भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नाहीये. ललितला मिळालेला शाप हा त्याच्या विचलित झालेल्या मनाचा परिणाम होता. तो वर्तमानात नव्हता. अच्छा, म्हणजे त्याचं मन त्याच्या नियंत्रणात नव्हतं. तेथून त्याला मुक्ती देण्यासाठी होतं. हे व्रत गाडी किंवा संपत्ती मिळवण्यासाठी नाहीये. मग हे जीवनातील खऱ्या संकटांतून मुक्ती मिळवण्यासाठी आहे असं म्हणायचंय तुम्हाला? हो, स्वतःला समजून घेण्यासाठी आहे. मुक्ती मिळवणं आणि भौतिक इच्छा पूर्ण करणं यात खूप मोठा फरक आहे. राईट. जोपर्यंत आपण आपल्या मनावर ताबा मिळवत नाही तोपर्यंत आपणही कुठल्या ना कुठल्या राक्षसी प्रवृत्तीचे किंवा वाईट सवयींचे गुलामच असतो. हा विचार खूपच डीप आहे. पण मला एक सांगा, एका गंधर्वाने केलेलं एकादशीचं व्रत आणि स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं यांचा मेळ कसा बसतो? म्हणजे तुम्हाला उपवासाबद्दल विचारायचंय का? हो, कारण एकादशी म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो उपवास. अन्नाचा त्याग केल्याने मनावर नियंत्रण कसं काय मिळतं? पोटाचा आणि मनाचा खरंच काय संबंध असू शकतो? हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. आणि इथेच आपण थेट विज्ञानाकडे वळतो. आधुनिक विज्ञानात गट ब्रेन ॲक्सेस नावाची एक संकल्पना आहे. गट ब्रेन ॲक्सेस म्हणजे पोट आणि मेंदूचं कनेक्शन. हो, आपलं पोट आणि आपला मेंदू हे एकमेकांशी सतत जोडलेले असतात. मानवी शरीर आणि पचनसंस्था ही सतत काम करत असते. हां हां.
जेव्हा पचनसंस्था 24 तास अन्न पचवण्याचं काम करत असते ना, तेव्हा शरीराची बहुतांश ऊर्जा तिथेच खर्च होते. दर 15 दिवसांनी उपवास केल्याने शरीराला एक प्रकारचा विश्रांतीचा काळ मिळतो. अच्छा, म्हणजेच हे एक प्रकारचं सिस्टम रिबूट असल्यासारखं आहे. सिस्टम रिबूट. हो, म्हणजे जसं आपला मोबाईल किंवा कॉम्प्युटर हँग व्हायला लागला की आपण तो रिस्टार्ट करतो, तसंच काहीसं. अरे वा, अत्यंत योग्य उपमा दिलीत तुम्ही. अगदी तसंच. आणि या सिस्टम रिबूटच्या प्रक्रियेत शरीरात ऑटोफॅजी नावाची एक अत्यंत रंजक जैविक प्रक्रिया घडते. ऑटोफॅजी, हे थोडं समजावून सांगता का? नक्कीच. जेव्हा शरीराला बाहेरून अन्न मिळणं बंद होतं, तेव्हा पेशी स्वतःमधील टाकाऊ पदार्थ आणि मृत पेशी खाऊन नष्ट करायला लागतात. बापरे, म्हणजे शरीर स्वतःची साफसफाई करतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तेच. याशिवाय पोटाला विश्रांती मिळाल्याने मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्सचं संतुलन सुधारतं, ज्यामुळे मन अधिक शांत होतं. अच्छा. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास अन्न ही माणसाची सर्वात मूलभूत आणि तीव्र गरज आहे. सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो. बरोबर. अन्नाशिवाय आपण राहूच शकत नाही. राईट. मग जेव्हा एखादा माणूस अन्नाच्या या अत्यंत तीव्र गरजेवर नियंत्रण मिळवतो, तेव्हा साहजिकच त्याला राग, लोभ किंवा इतर भावनांवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. म्हणजे सर्वात मोठ्या गरजेला जर आपण थांबवू शकलो, तर छोट्या गोष्टींवर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. हो, स्वतःच्या मूलभूत इन्स्टिंक्टला नाही म्हणण्याची क्षमता विकसित करणं हा यामागचा खरा उद्देश आहे. मग म्हणूनच कदाचित या दिवशी खाद्यपदार्थांचे काही ठराविक नियमही बनवले गेले असावेत. हो, ते सात्विक आहाराचे नियम. राईट. जसं की या दिवशी फळे, दूध, साजूक तूप, साबुदाणा, राजगिरा खाण्यास सांगितलं जातं. हां. आणि तांदूळ, मांसाहार किंवा कांदा लसूण टाळण्यास सांगितलं जातं. विशेषतः तांदूळ एकादशीला वर्ज्य मानला जातो. यामागेही काहीतरी सायन्स असेलच ना? नक्कीच सायन्स आहे. आता बघा, तांदूळ, मांसाहार किंवा जड अन्न पचवण्यासाठी शरीराला खूप ऊर्जा लागते. हे अन्न खाल्ल्यावर शरीरात आळस निर्माण होतो, ज्याला आपण तामसिक प्रवृत्ती म्हणतो. हो, जेवल्यावर जी झोप येते तशी. अगदी तीच. या उलट राजगिरा किंवा फळे हे हलके पदार्थ आहेत. ते पचायला सोपे असतात आणि त्यामुळे पचनसंस्थेवरील ताण एकदम कमी होतो. आणि त्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा टिकून राहते. बरोबर. पण या भौतिक नियमांच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट समजून घेणं जास्त आवश्यक आहे. कोणती? हा दिवस म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षित करण्याचा एक माइंड ट्रेनिंग डे आहे. माइंड ट्रेनिंग डे. भारी शब्द आहे. आपण फक्त अन्नाचा विचार करतो, पण मानवी मनात सतत इतरही अनेक प्रकारच्या तीव्र इच्छा किंवा ज्याला आपण क्रेविंग्ज म्हणतो, त्या असतात. जसं की? जसं सतत बोलण्याची इच्छा किंवा गॉसिप करण्याची सवय, आजच्या काळात सतत मोबाईल तपासण्याची क्रेविंग. एकादशीचा खरा अर्थ फक्त अन्नाचा त्याग करणं हा नाहीये, तर या अनावश्यक सवयींचा त्याग करणं हा आहे. शारीरिक उपवास आणि सिस्टम रिबूटची गोष्ट आता मला चांगलीच समजली. पण ह्या प्रक्रियेत आणि पूजेमध्ये तुळस या वनस्पतीचा वारंवार उल्लेख येतो. हो, कामदा एकादशीच्या पूजेत भगवान विष्णूंना तुळस अर्पण केली जाते. राईट. आता या एका पानाचा आणि आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे इनर हिलिंग किंवा मनाच्या शुद्धीकरणाचा काय संबंध असू शकतो? विज्ञानाच्या आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तुळस ही एक अतिशय प्रभावी औषधी वनस्पती आहे, हे आपण जाणतोच. पण मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक पातळीवर तिचं कार्य खूप वेगळं आहे. कसं काय? तुळस ही पवित्रता आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते. प्युरिटी. मानवी मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, जिथे आपण आपल्या आतली अस्वस्थता एखाद्या बाह्य कृतीतून किंवा चिन्हातून व्यक्त करतो. म्हणजे सिम्बॉलिझम सारखं काहीतरी. केवळ एक पान अर्पण करत नसते. ती एका भौतिक कृतीतून स्वतःच्या विचारांच्या शुद्धीकरणाचा संकल्प करत असते. म्हणजे आजपासून मी माझे विचार शुद्ध ठेवेन, हा तो आंतरिक संकेत आहे तर? एक्झॅक्टली. म्हणजेच आपण देवाला फसवण्याऐवजी स्वतःला माफ करण्याची ही एक मानसशास्त्रीय पद्धत आहे असं म्हणताय. खूप छान मांडणी केलीत तुम्ही या विचाराची. ज्यांच्या आयुष्यात सतत अडथळे येत आहेत किंवा ज्यांना भूतकाळातील गोष्टींबद्दल गिल्ट वाटतोय. ज्यांना पश्चाताप होतोय. राईट. किंवा ज्यांच्या नातेसंबंधांमध्ये सतत काही ना काही अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी हे व्रत म्हणजे एक प्रकारचा इनर हिलिंग मार्ग आहे. बरोबर आहे. मला वाटतं ना, नात्यांमध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा अनेकदा मूळ कारण आपला स्वतःचा इगो किंवा एखादा अपराध बोध असतो. पण तुळशीचा आणि नातेसंबंधांमधील पश्चातापाचा नेमका काय संबंध आहे? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे कनेक्शन खूप स्पष्ट आहे. नातेसंबंधांमध्ये अडचणी काय येतात? अनेकदा चुकीच्या निर्णयांमुळे, रागामुळे
किंवा गैरसमजांमुळे. हो, साहजिकच आहे. आणि जेव्हा माणसाकडून चुका होतात तेव्हा मनात नकळतपणे एक गिल्ट तयार होतो. हा अपराधबोध आतून पोखरत असतो आणि यामुळे इतरांसोबतचं वागणं अधिकच खराब होतं. माणूस डिफेन्सिव्ह होतो. म्हणजे स्वतःचा बचाव करायला लागतो. हो, पण जेव्हा एकादशीसारख्या प्रक्रियेतून एखादी व्यक्ती जाते, जेव्हा अन्नावर नियंत्रण ठेवून मन शांत केलं जातं. आणि तुळशीचं प्रतीक वापरून विचार शुद्ध करण्याचा संकल्प केला जातो. राईट. तेव्हा ती व्यक्ती स्वतःला माफ करायला शिकते. विचारांची शुद्धता तो अपराधबोध आणि पश्चाताप कमी करते. अरे वा. जेव्हा आतली अस्वस्थता संपते आणि इनर हिलिंग होते, तेव्हा इतरांसोबतचे नातेसंबंध आपोआप सुधारू लागतात. आतला गोंधळ थांबला की बाहेरचा जग अधिक स्पष्ट दिसू लागतं. हे पूर्ण चक्र आता उलगडतंय. उपवास, शरीराची शुद्धी, विचारांची शुद्धी आणि त्यातून होणारी नात्यांची शुद्धी. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसतं. ते कसं? लोक उपवास करतात आणि दिवसभर सोफ्यावर पडून मोबाईल स्क्रोल करत बसतात किंवा एखादी वेबसिरीज बघून दिवस ढकलतात. हो, ही आजकालची खूप मोठी समस्या आहे. कोणीतरी केवळ माझी अमुक एक इच्छा पूर्ण व्हावी या अटीवर व्रत करतं, तर कोणी मी उपवास केला नाही तर देव मला शिक्षा करेल या भीतीपोटी करतं. जर आपण अन्नाचा त्याग करून मेंदूला वेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनने ओव्हरलोड करत असू, तर यात मनाला विश्रांती कुठे मिळाली? हाच तर आजच्या काळातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. शरीराने उपवास करणं आणि मनाने पूर्णपणे जगाच्या कोलाहलात अडकून राहणं याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे ते फक्त उपाशी राहण्यासारखं झालं. हो, उपवास करून जर तुम्ही मेंदूला सतत नवी माहिती, नवनवे व्हिडिओज आणि बातम्या देत असाल तर पोटाला विश्रांती मिळतेय, पण मेंदू अधिकच थकत चाललाय. राईट. प्राचीन काळात अशी व्रतवैकल्य म्हणजे एक प्रकारचं कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी सेशन असायचं, CBT. CBT म्हणजे प्राचीन काळातील थेरपी. ते कसं काय? आता बघा, आजच्या काळात आपण मानसिक आरोग्यासाठी थेरपिस्टकडे जातो. प्राचीन काळात या गोष्टी जीवनशैलीचा भाग बनवल्या होत्या. हे दिवस आत्मपरीक्षणासाठी राखीव असायचे. म्हणजे स्वतःच्या आत डोकावण्यासाठी? हो, या प्रक्रियेत माणसाला शांत बसून स्वतःच्या विचारांचा सामना करावा लागायचा. हे कुठल्याही देवाला खुश करण्यासाठी नव्हतं, तर स्वतःला आरसा दाखवण्यासाठी होतं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे श्रोत्यांना यातून आज काय कृती करता येईल? यातून एक अतिशय स्पष्ट विचार देणारी फ्रेमवर्क तयार होते. प्राचीन काळातील लोक या दिवशी स्वतःला 3 मूलभूत प्रश्न विचारायचे, जे आजच्या काळातही तितकेच लागू पडतात. कोणते आहेत ते 3 प्रश्न? पहिला प्रश्न, मला खरंच काय हवं आहे? म्हणजे माझ्या मूळ इच्छा काय आहेत? दुसरा प्रश्न, मी सध्या कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त त्रासात आहे किंवा माझं मन अस्वस्थ आहे? ओके. आणि तिसरा? आणि तिसरा, अत्यंत महत्वाचा प्रश्न, आज अशी कोणती गोष्ट आहे जी मी सोडून देऊ शकतो? बापरे, हे 3 प्रश्न खूपच पॉवरफुल आहेत. म्हणजे ही काही देवाला खुश करण्याची अट नाहीये, तर स्वतःला आरसा दाखवण्याची वेळ आहे. नक्कीच. जेव्हा माणूस अत्यंत प्रामाणिकपणे या प्रश्नांची उत्तरं स्वतःला देईल ना, तेव्हा आयुष्याबद्दल जी क्लॅरिटी मिळेल ती खरंच थक्क करणारी असेल. अगदी बरोबर. कामदा एकादशी हा केवळ एक कॉस्मिक वेंडिंग मशीनचा दिवस नाहीये, जिथे नाणं टाकून इच्छा पूर्ण करून घेता येते. हा असा दिवस आहे जिथे आपण आपल्या इच्छांना समजून घेतो, स्वतःला ओळखतो. थोडक्यात सांगायचं तर देवाकडे काही मागण्याआधी स्वतःला समजून घेण्याची ही एक प्राचीन आणि अत्यंत प्रभावी पद्धत आहे. खरंय. आणि या सखोल विश्लेषणाच्या शेवटी मला एका वेगळ्याच आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधावंसं वाटतं. कोणता मुद्दा? ललित गंधर्वाला त्याच्या विचलित झालेल्या मनामुळे शाप मिळाला होता. अन्नाचा त्याग करून त्याने नियंत्रण मिळवलं आणि स्वतःला मुक्त केलं. पण जर आपण आजच्या काळाचा विचार केला तर आपला सगळ्यात मोठा शाप कोणता असेल? मला वाटतं सततचा ताणतणाव. हो, सततचा ताणतणाव, एकाग्रतेचा पूर्णपणे अभाव आणि मोबाईलवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स. आज आपण सर्वजण माहितीच्या एका महाजालात अडकलो आहोत, जिथे आपलं मन क्षणभरही एका जागी स्थिर नसतं. हे तर अगदी 100% खरे. मग जर अन्नाचा त्याग केल्याने आपल्याला आपल्या मूळ इच्छांवर नियंत्रण मिळवता येतं आणि मन शांत होतं, तर आजच्या काळात आपण एक डिजिटल एकादशी पाळली तर काय होईल? डिजिटल एकादशी? हो. म्हणजे इन्फॉर्मेशन फास्ट? हो, आठवड्यातून किंवा महिन्यातून एक दिवस मोबाईल, सोशल मीडिया आणि माहितीच्या महाजालाचा उपवास केला तर. अरे वा, ललितच्या शापातून मुक्ती मिळवण्याची ही गोष्ट आपण आज समजून घेतली.
पण आज आपण ज्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या शापात जिला जेमतोय त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपली डिजिटल एकादशी कोणती यावर नक्की विचार करा.